उपवासासाठी एकदम सोपी, क्रिस्पी आणि खूपच टेस्टी रेसिपी पोटॅटो डोसा किंवा पोटॅटो पॅनकेक. ही रेसिपी इतकी इझी आहे की पीठ नाही, मिक्सचर नाही, फर्मेंटेशन नाही, तरीसुद्धा डोसा इतका क्रिस्पी होतो की तुम्ही एकदा खाल तर परत-परत बनवाल. आणि खास करून उपवासात रोज साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे खाऊन कंटाळा आले असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी घेतले आहे ताजे बटाटे. बटाटे छान धुवून घेतले आणि त्याची साल काढून घेतली. आता हे बटाटे मी किसणीवर किसून घेणार आहे. बटाटे किसताना एक छोटीशी टिप्स देते. जास्त जाड किसू नका. मध्यम किस केला तर डोसा छान लागतो. आणि किसलेले बटाटे मी एका भांड्यात घेतले. यामध्ये मी घातलं आहे चवीनुसार मीठ. आता उपवासाची चव आणण्यासाठी हिरवी मिरची ठेचून घालत आहे. मिरची जास्त घातली तर टेस्ट खूप छान येते, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आता यामध्ये मी घालत आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. हा शेंगदाण्याचा कूट घातला की डोसा खूप क्रिस्पी होतो आणि टेस्ट पण खूप हेवी येते. आता सगळं मिक्सचर मी छान हाताने मिक्स करून घेतलं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. बटाट्यातला ओलसरपणा पुरेसा असतो. आता पॅन गरम करून घेतला. तव्यावर थोडंसं ऑइल पसरून घेतलं आणि आता हे मिक्सचर हाताने किंवा स्पूनने पसरून घ्या. जास्त जाड करू नका. थोडंसं पातळ पसरवलं की डोसा क्रिस्पी होतो. आता मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे. कलर आला आहे. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि उपवासासाठी परफेक्ट असे डोसा किंवा पॅनकेक तयार आहे. जर तुम्ही उपवासात काहीतरी वेगळं, क्रिस्पी आणि इझी शोधत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि किरण's किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.